साहेब जैन सर नाही सर चालू आहे सर. हो सर काल जी नाही सर मी तेच सांगतोय की काल जो मर्डर झाला आहे त्याची चौकशी चालू आहे सर. नाही सर खरंच चौकशी चालू आहे सर. तुमची शपथ चौकशी चालू आहे. नाही नाही शपथ फक्त जेन्युनिटी पटावी म्हणूनच घेतली बाकी काही नाही सर. हा म्हणजे सध्या आपला खरेपणा पटवण्यासाठी शपथ घेऊन सांगतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं वाक्य अजून तयार नाही झालंय ना सर आपल्याकडे म्हणून. येस सर आय नो दॅट सर. विषय भरकटतोय सर. खरंच चाललंय. हो हो नाही नाही आत्ताच ना हवालदार मोरेंचा फोन आला. त्यांना घटनास्थळी एक चष्मदीत गवाह सापडलाय. ते घेऊन येतात त्याला. हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा काय संबंध. गवाह नाही हो गवाह गवाह. हा सर गवाह सापडलाय. नाही सर घेऊन आले की मी लगेच अपडेट्स देतो. येस सर येस सर येस सर. जैन सर येस. चाल चाल चाल. ए दांडा दे माझा. ए दांडा दे दांडा दे माझा दांडा घेतला साहेब. दांडा दे दांडा दे साहेब माझा दांडा घे. एक मिनिट काय चाललंय. एक दांडा. ओ होय काय दांडा. शेंगांचा राक्षस. ए बाळा हे बघ ए बाळा ती दंबूक खरी आहे. हे बघ त्या दंबुकीतून कोण आहे. गोळी सुटेल बाळा. हे बघ ते इकडे ते. तीन शेंगांचा राक्षस. आता तू वाचणार नाही माझ्याकडून. बघ ती दंबूक खरी आहे बाळा. दंबूक दंबूक काय लावलंय तुम्ही. तीन शेंगांचा राक्षस त्याला दंबूक नाही त्याला बंदूक म्हणतात. मुळात 3 शिंग कुठे दिसत आहेत तुला. 1 शिंग पण नाही दिसत. 3 शिंग कुठून आली. सुटेल त्यात ना. गोळी सुटेल. मी हरलो बस. तुम्ही हरले. मी हरलो. पण तुम्हाला हरवाला मी. तुम्हाला अजून गोळी कुठे झाडली. तरी पण मी हरलो. मी मेलो. ऐक मी मेलो. फटाकड फुटला. फटाकडे गोळी सुटली त्याच्यात ना. फुटला. काय कोण आहे ही मुलगी. चिंकी घाबरली. कोण आहे. अहो तुम्ही चष्मदीत गवाह आणायला गेलात ना. हो साहेबानू हाच आहे तो गवाह. हो गवाह कसलं. हरणाचं पाडस आहे. पिल्लू आहे. हे कुठलं गवाह. तुम्ही ज्याला हरणाचा पाडस म्हणतावाय ना त्यांना 2 मिनिटापूर्वी तुमच्या बेमीतली कस्तुरी हलवली होती. ही हो साहेबानू मला माहिती आहे ना. अहो तो नारायण टिकोजी चौक आहे ना तिनं हिच्या डोळ्याने प्रत्यक्षात मर्डर होताना पाहिलेलं आहे. काय समजलं. मी विचारलं आता तुम्ही विचारा. तुम्ही खरं सांगता. तेव्हा शपथ खोटं नाही. हिने कबूल केलं. म्हणजे काय. हिने बघितलं तो मर्डर. हो तुझ्या डोळ्यान. ए बाळा ए सुन्या ए बाबू तू ते नालायन तिथे तू त्याला दिलेली. बोबडे काय बोलली ता. तुमचं शरीर जड आहे पण तुमची जीभ पण जड आहे का. मग तुम्हाला बोलता येत नाही का. नीट बोला ना तुम्ही. ऐक ते नारायण टिकोजी चौक तिथे तू काल गेलेलीस. नाही. तोंडावर नाही बोलते. मी विचारतो ना साहेब. थांबा 2 मिनिट. ए बाय ए पोरी मी काय म्हणतो ते हुलिया काकाची बेकरी आहे बघ तिथे तू उभी होतीस. हो होते. बघ तिथं उभी होती. तिला नारायण टिकोजी चौक कसा काय कळणार. तो फक्त कसा रोडवर बोर्ड असतो तो फक्त शासनाला कळतो. काय समजलं. असं आहे का. नाही उभी होतीस ना त्या बेकरी जवळ. मी होते तिथं उभी होते. नाही का तिथं ते जो हुले काकाची बेकरी आहे ना त्याच्याकडनं मी पाव घेते. त्याच्याकडनं मी खारी घेते ना. अशी ती चहामध्ये बुडवली ना की अशी ती बोटाने अशी नको एवढं कशाला सांगताय. नको हे काही ऐकायचं नाही. लगदा करायचा त्याचा. तू तिथे उभी होतीस. मी तिथे उभी होती. तू तिथे मर्डर पाहिलास. तिथं कुठं मर्डर तर घरी लागला होता टीव्हीवर. आई पप्पांनी पाहिला त्यांनी मला नाही बघून दिला. मला म्हणलं तू नको हे बाळा हा एवढा ऑब्वियस विनोद आहे ना. म्हणजे ह्या विनोदावर जर एखादा जरी हसला असता ना उद्यापासून एवढे ट्रोल झाले असते ना विचारू नको. एवढा ऑब्वियस विनोद आहे.
मर्डर म्हणजे तिथे तो माणूस उभा होता, मग दुसरा एक माणूस आला, त्याने बंदूक काढली, गोळ्या झाडल्या, त्या गोळ्या त्या माणसाला लागल्या, तो मेला. असं सगळं पाहिलंस का तू? पाहिलंस? मी पाहिलं पाहिलं? मी पाहिलं मी पाहिलं. तिथं ना एक काका आले होते आणि ना ते काका असे तिथं उभे होते आणि तिथनं ना एक करून ना एक बाईक आली ती आणि ना तिथनं त्या बाईक वरून त्या काकांनी डिस्का डिस्का करून गोळ्या झाडल्या. चिंकी घाबरली होती, चिंकी रडत होती, चिंकी अहो, सगळं बघितलंय ने. मग मी बोललो काय खोटं बोलतोय मोरे काय काम केलात मोरे. सगळं पाहिलं त्या पोरीने आणि मुलांची साक्ष ही खरी साक्ष असते. वा वा मोरे. हे बाळा हे बघ, आता मी विचारेन ते एक एक सावकाश त्याची उत्तरं द्यायची. हा मला सांगणार तू? मला सांग काय काय पाहिलंस? मी नाही सांगणार. म्हणजे मी नाही सांगणार. का? मला नाही सांगायचं. साहेब नाही का नाही का साहेब नाही का माझी आई काय म्हणती का नाही का असं कोणाला पण असं चुगल्या करायचं नाही. म्हणजे बा ह्याच त्याला त्याच त्याला ना बिलकुल सांगायचं नाही. चुगल्या नाही करायच्या. मोरे ही तोंडावर नाही बोलते, नाही सांगणार करून. माझ्यावर सोडा, मी विचारतो. थांब साहेब एक मिनिट. ए बाय ए बाय माझी, ए बाय माझी अशी सत्याची पांढरी. काय बोलताय? मध्येच कुठे? हे गारानं कुठे चालू केलात मध्ये? नाही ते कसं तोंडात गे बाय आलं ना की लगेच तोंडात ना गारानं बाहेर पडतात ना. बाकी काय नाही. अहो, लहान मुलगी आहे ती, मध्येच गारानं कुठे चालू केला? सॉरी सॉरी साहेब, मी विचारतो. ए ए ए बाय ए पोरी, तू पिझ्झा खाणार? पिझ्झा पिझ्झा मागवा, मला पेपी पनीर मागवा प्लीज. बस साहेबानू पिझ्झा मागवा एक. का? नाही कसं आपण त्यांना खायला घातलं ना लहान पोरांना की पटापट बोलतात, सगळं सांगून टाकतात. काय समजलं? ठीक आहे मागवा मागवा. मागव ना. हा, मागवा, पिझ्झा मागवा. एक मिनिट मागवा. हॅलो, हा एक पिझ्झा पाठवा. हा आणि एक गार्लिक ब्रेड पाठवा. गार्लिक ब्रेड कोणाला? मला नको. ते कसं ते खाणार मी काय तिच्या तोंडाकडे बघत बसू काय? आणि नुसतं मी नाव ऐकलंय हो, कधी गार्लिक ब्रेड खाल्लेलं नाही ना. प्लीज म्हणजे जरा तिने कबुली देऊ दे. गार्लिक असे सुजवतो ना तुमच्या बघा. ए बाळा ते बघ, काकांना पिझ्झा मागवलाय. हा आता सांग काय झालं तिकडे? आता सांगते. नाही का काका, मी नाही का तिथं अशी उभी होते बरं का. आणि तिथं मी उभी होते ना तर तिथं ना एक बाईक आली आणि ना मला बाईक पाहिजे. बाळा इथं कुठं आता बाईक मग आणणार? मी तुम्हाला दाखवते करून काय काय इथून झालं. बाईक कुठून आणणार? मला बाईक पाहिजे. ह्यांना सांगा बाईक बनायला. बना बाईक. नाही मी कसं नाही नाही, गार्लिक ब्रेड खायचं ना, जिरवायला नको. चला बरं बाईक बना. मोरे बाईक बनता का आता? बना बाईक. ठीक आहे. मोरे ही कुठली बाईक आहे? ही अशी? ही कुठली बाईक? नॉर्मल बाईक बना. नाही जाय हो साहेब, बरं, normal bike बना. मरून जाईल हो मी साहेबांनो. मोरे नॉर्मल बाईक बना. पोरीला बसायचं पण आहे ना बाईक वर. सावकाश बाय. तर मी तुम्हाला सांगते तर नाही का तिथं मी उभी होते आणि तिथे ते काका ना असे बाईक वरून आले आणि बाईक अशी बाईक वरून आले. माझ्या बॅटक्यात चुरगलू नको. असे भूम करून आले आणि नाही का समोरून एक स्कूल बस आली. हा समोर स्कूल बस आली. हा स्कूल बस आली. हा मग तुम्ही स्कूल बस बना. बना ना स्कूल बस. आता बना ओ साहेबांनो. बाळा मला नाही जमत स्कूल बस मी वगैरे. बाईक पाडीन. नाही नाही नाही, हे नको. बाईक पाडीन मी. टाकी फुटली तर सगळं पेट्रोल वाया जाईल. साहेबांनो वा. हा ओ साहेबांनो लवकर वा. गरम रंग गरम रंग रंग. ही कुठली स्कूल बस आहे? ही तर निवळ डुक्कर रिक्षा वाटती. हे बघ बाळा, हे बघ मी वाईट ऍक्टर आहे, मला माहिती आहे. म्हणून तर पोलीस झालो. चांगला ऍक्टर असतो तर डॉक्टर बिक्टर झालो असतो ना. नाही काय तुम्ही स्कूल बस बना तर मग मी जाईन मग. हे काय मी बनलो नाही. भरंग रंग तर नाही का मी अशी उभी होते आणि ते काका असे बाईक वर होते. अरे हॅलो हॅलो. समोरून स्कूल बस आली आणि त्याच्यामध्ये सगळी पोरं चढली स्कूल बस मध्ये, पण मी नाही चढले. का? कारण ती स्कूल बस आमची नव्हती. नाही तर कशाला सांग.
ते सांगायचं नाही ते कशाला सांगते सांगायचं ते सांग ना मग स्कूल बस कशाला काढलं सगळे हे बाळा हे बघ हे बाकीचं सगळं जाऊ दे तो जो होता मारणारा माणूस काका तो कसा होता तू बघितलास हा 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 त्याचं वर्णन सांगू शकशील सांगू शकेल. बेस्ट मोरे पटकन वही घ्या चला हा बाळा हा घे पटकन त्याचं वर्णन हा सांग. हा पटकन ये. लगेच सांगितले हा, याच्यावर. मला माहितीये याच्यावर. काका कसे दिस नाही मला फळा पाहिजे फळा पाहिजे म्हणजे व्हाईट बोर्ड पाहिजे कुठला व्हाईट व्हाईट बोर्ड इथे हा बाळा हे बघ मला मोठा फळा पाहिजे नाही तर मी चालले नाही एक मिनिट हे मोरे हे अति चाललंय हो, करावा लागणार हो, ऐका, साहेबांनी. ऐका, हा, तो माणूस ना असा झाड गेला होता बरं का बरोबर, लक्ष ना, ठेवा, ना, लक्ष ठेवा. असा उचाला होता हा, आणि त्याच्या भोयात ना त्याच्या भोया अशा होत्या भोया आणि अशी मिशी होती मोरे लक्ष ठेवा हा, मोरे. लक्षात ठेव. बरोबर एका बाजूला अशी होती एवढी हा आणि इथं एक मस्सा होता असा मी बघितला होता हा? मोरे, आणि तो ना असा सुरमा पण लावायचा असा आणि थोडी थोडी दाढी होती जास्त नव्हती थोडीशी होती मोरे पटकन फोटो काढून घ्या. थांबा, साहेब, इकडे इकडे बघा माझ्याकडे पटकन बघा. फोटो काढून घ्या इकडे, वरण इकडे. लगेच photo. बघू हे बघा ए! हे कोण आहे तो काका तो भ्रुमवाला अरे देवा सरांचा फोन का आला व्हिडिओ सर खांडेकरांना फोन द्या. सर मी खांडेकरच बोलतोय सर सिनियर इन्स्पेक्टर खांडेकर सर खांडेकर तुम्ही हा हे काय केलं तोंडाचं? हे ऍक्च्युली सर खांडेकर मी तुम्हाला मर्डरचा तपास करायला सांगितलं, तुम्ही होळी खेळताय खांडेकर? नाही सर होळी नाही आहे सर हे काय हे काय इट्स अ पार्ट ऑफ इन्क्वायरी सर इन्क्वायरी चालली आहे सर काय हे बालनाट्य करताय राजासिंह? काय चाललंय? नाही सर राजा खांडेकर तुम्ही या यंत्रणेचे एक महत्वाचे माणूस आहात. सर हा, आम्हाला बाहेर लोक प्रश्न विचारतायत, काय उत्तर द्यायची आम्ही? नाही सर आधीच मी नाव खराब होतंय, तुम्ही अजून कोलीत द्या त्यांच्या हातात. सर मला 5 मिनिटं द्या मी लगेच नाही याचे नाही सर खांडेकर यू आर सस्पेंडेड. का यू आर सस्पेंडेड. ओ नाही ऐका सर मी तुमच्यावर इन्क्वायरी बसेल, मला येऊन भेट. सर मला 5 मिनिटं द्या. सर इनफ. सर आय एम सॉरी सर मी हॅलो तुला तुमच्यामुळे मी सस्पेंड केलंय इकडे ये इकडे ये मी आता तुला मला घुम- इकडे ये पुढे. उभं राहा इकडे पुढे पुढे उभं राहा इकडे मोरे लिहून घ्या हो हो साहेब सगळं पटापट सांगायचं इकडे काय झालंय ते हा खूप झाली तुझी नाटकी पटकन सांग चल सांगते हा सांग मी तिथं उभी होते हा. फुल्या काकाच्या तिथं का? तिथं उभी तुम्हाला काय करायचंय का तुम्हाला काय करायचं ती बोलली ना लिहून घ्या हा खूप झालं लिहून घ्या हा, पुढे बोल मी हा. तिथं उभी होते हा. तिथं एक काका आला हा. त्याने मोबाईल काढला मोबाईलवर बाईक काढली हा. आणि त्या बाईक वरून समोरच्या माणसाला गोळ्या झाडल्या मग मोबाईल बंद पडला आणि मग गेम पण अर्धवट राहिला कुठला गेम तो डबजी खेळत होता म्हणजे ते काकाला डिस्काउंट डिस्काउंट. ते डबजी गेम मधलं सांगत होते हा म्हणजे मगातपासून हे पिझ्झा बिझ्झा मागवलं ते डबजी गेम सांगायला तू हा, मागवलं कारण हे काका म्हणले का तू तिथं येऊन सगळं सांग मग आम्ही तुला चांगलं चुंगलं खायला देतो जरा गणलंय नाही साहेबांनी मी काय म्हणतो साहेबांनो इथं मरू दे मी दुसरा साक्षीदार आणू काय निघा लवकर घेऊ ऐका ना, हो, लवकर घेऊन या. ऐका. लवकर घेऊन या मुलांना. कोण आहे त्याला लवकर घेऊन या इकडे.